नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कंबाईनसाठीचं स्टडी टार्गेट क्रमांक 5. तर हे स्टडी टार्गेट जे आहे हे 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत चालेल. आपले स्टडी टार्गेट जे आहे ते 26 जानेवारीपासून सुरू झालेले होते, तुम्हाला माहित असेल. तर हे स्टडी टार्गेट क्रमांक 5 आहे. 5 स्टडी टार्गेट जर व्यवस्थित कंप्लीट केले तरी सुद्धा तुमची प्रिलियम निघण्याचे चान्सेस हे फार वाढून जातील. एकूण 7 स्टडी टार्गेट असतील म्हणून तुम्हाला सांगितले. मात्र 5 स्टडी टार्गेटमध्ये सगळे महत्त्वाचे जे चॅप्टर असतील कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपण जवळपास क्लिअर केलेले आहेत. त्याच्यामुळे अजून सुद्धा वेळ गेलेला नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमचे जे काही इफर्ट्स असेल 100% इफर्ट्स लावा. डेफिनेटली तुमची प्रिलियम जे आहे हे तुमची निघून जायला तुम्हाला टार्गेट साहेबूत निश्चित ठरणार आहेत. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया. तर पहिल्यांदा महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सांगतो. जे काय आपण टार्गेटमध्ये चॅप्टर सांगतोय हे सगळ्या विषयांचे आपण एकत्रित सगळे चॅप्टरची लिस्ट तुम्हाला सांगत असतो की ते चॅप्टर त्या दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. जे कोणी आधीपासून फॉलो करताय त्याने नक्कीच हे फॉलो करा. मात्र ज्यांना कोणाला सगळे विषय सोबत घेऊन जायला त्रास होत असेल त्यांनी या टार्गेटचं अनुकरण करून तुम्ही स्वतःचं जे आहे स्टडी टार्गेट जे आहे ते बनवू शकता. कशा पद्धतीने असलं पाहिजे, मग तुम्ही 2 विषय घ्या, फक्त त्यासोबत करंट अफेअर्स, मॅथ्स अँड रिझनिंग हे कंटिन्युअस तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे. त्याला स्किप करू नका. हे 2 विषय सोबत ठेवा आणि त्याच्यासोबत कुठलेही तुम्ही 2 जीएचे विषय जे असतील हे तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. मात्र ज्यांना कोणाला सगळे विषय सोबत घेऊ शकता त्यांनीच हे स्टडी टार्गेट जे आहे ते फॉलो तुम्हाला करायचं आहे. आणि या टार्गेटमध्ये सांगितलेले सगळे चॅप्टर्स जे असतील हे तुम्हाला सुरुवातीला सगळ्यांनी रिडिंग करून काढायचे. ठीक आहे, पहिल्यांदा रिडिंग करायचं. पहिल्या रिडिंगमध्ये नाही समजलं तरी चालेल, मात्र रिडिंग करताना काळजीपूर्वक करा. एक चॅप्टर पूर्ण करा. म्हणजे जर तुमचा गोंधळ होतो सगळे विषय सोबत घेऊन जायला, तर हे सुद्धा सांगतो, जर सगळे विषय सोबत घेऊन जायला तुमचा गोंधळ उडत असेल तर प्रत्येक विषयाचा कोणता एक चॅप्टर करा व्यवस्थित. तो चॅप्टर व्यवस्थित वाचून काढा, हायलाईट करा वाचत असतानाच, म्हणजे नंतर तुम्हाला कुठे फोकस ठेवायचे तुम्हाला कळून जाईल. पहिल्यांदा लक्षात राहील असं नाही, पण वाचताना पेन आणि हायलायटर सोबत कायम ठेवायचा. वाचत असताना महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करा आणि त्याच्या नोट्स तुम्ही सारांशमध्ये बनवला तर वेल अँड गुड होईल तुमच्यासाठी. एक चॅप्टर झाल्यानंतर त्याचे पीवायक्यू आयोगाने कसे विचारलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला पीवायक्यू सुद्धा त्याचे सॉल्व्ह करायचे आहेत. चालू घडामोडी जर नोट्स बनवता आल्या तर 1 नंबर होईल, कारण शिवरिव्हिजनच्या वेळेला तुम्हाला त्याचा खूप फायदा जो आहे तो होऊ शकतो. आणि गणित आणि बुद्धिमत्ता नोटबुक घालून सोडवा. आधी पीवायक्यूचे सगळे सोडवून घ्या, त्याच्यानंतर त्या चॅप्टरवरचे कसे क्वेश्चन्स आलेले आहेत बघून सोडवा. ठीक आहे, बघून सोडवा, कसं उत्तर आलेलं आहे बघा, पुन्हा त्या टाईपचं एखादं एक्झाम्पल सोडवा. मात्र जितकी प्रॅक्टिस कराल तितका चांगला तुमचा स्कोर हा गणित आणि बुद्धिमत्तामध्ये जे आहे ते होऊ शकतो. ठीक आहे, तर ह्या सूचना काही तुम्ही लक्षात ठेवा. तर आता वळत आपल्या टार्गेटकडे. तर बघा, 1 एप्रिल 2026 पासून तुम्हाला 15 एप्रिल 2026 पर्यंत प्रत्येक विषयाचे काही चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. तर पहिला विषय आहे आपला भूगोल. भूगोलामध्ये महाराष्ट्र, भारत आणि जग. कंबाईनला जगावरती प्रश्न कमी येतात, जे ज्याच्यावरती जास्त फोकस आहे ते आपण फक्त तेवढे चॅप्टर क्लिअर करतोय. मात्र महाराष्ट्र आणि भूगोल 60% वेटेज महाराष्ट्र, 40% भूगोल. कधी कधी जास्त सुद्धा महाराष्ट्राचे प्रश्न येतात, भारताचे थोडे कमी पाहायला मिळतात. ठीक आहे, तरी सुद्धा आपण महाराष्ट्र आणि भारत चांगल्या पद्धतीने क्लिअर करायचं आहे आणि जगाचे जे महत्त्वाचे चॅप्टर आहेत ते आपण क्लिअर करणार आहे. तर महाराष्ट्राचा भूगोलामधून तुम्हाला ह्या वेळेला 15 दिवसामध्ये महाराष्ट्राची मृदा आणि भारताची मृदा आणि पृथ्वीच्या अंतरंग जो जगाच्या भूगोलाचा चॅप्टर आहे हा तुम्हाला व्यवस्थित करायचा. हा तुम्हाला कंटिन्युअस ठेवणार आहे पुढच्या आपण टार्गेटमध्ये. 4 चॅप्टर आपल्याला जगाचे करायचे आहेत, त्यावरचे प्रश्न आले तर व्यवस्थित आपल्याला ते टॅकल करता यायला पाहिजेत. ओके, कंबाईनसाठी. तर महाराष्ट्राच्या भूगोलामधून मृदा, भारताच्या भूगोलामधून मृदा भारताची आणि जगाच्या भूगोलामधून पृथ्वीचे अंतरंग हे चॅप्टर्स जे आहेत ते क्लिअर करायचे आहेत. यापैकी कुठलेही तुम्ही एक पुस्तक वापरू शकता. सौदींचं वापरा, दिवसांचं वापरा किंवा कोळंबींचं वापरा, कुठलेही एक वापरा आणि ते व्यवस्थित 3-3, 4-4 वेळा ते एक चॅप्टरची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करा आणि त्याच्यावरची पीवायक्यू सोडवा. ठीक आहे, भूगोलामध्ये सुद्धा चांगला स्कोर आपला होतो. त्याच्यानंतर आहे राज्यशास्त्र विषय. राज्यशास्त्रासाठी कोळंबेंची ही लिस्ट तुम्हाला इथे सांगितलेली आहे. जर तुम्ही लक्ष्मीकांत वापरत असाल तर त्या पद्धतीचे चॅप्टर्स त्यामधून बघून ते क्लिअर करून घ्या. ठीक आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, जे घटनेतील भाग आणि कलमांची यादी आहे, सेपरेट चॅप्टर आहे कोळंबेमध्ये, तो व्यवस्थित एकदा लिहून काढा किंवा वाचून काढा. नंतर निवडणूक आयोग, नंतर आहे राजभाषा, त्याच्यानंतर आहे आणीबाणी विषयक तरतुदी आणि त्याच्यानंतर आहे घटना दुरुस्ती. हे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत. एका दुसरा प्रश्न याच्यावरती येत राहतो, त्याच्यामुळे याला गाफील ठेवू नका अजिबात. घटनेतील भाग कलमांची यादी व्यवस्थित केली की तुमचे सगळे भाग आणि त्यामधील जे काही कलम असतील पॉलिटीमध्ये हे सगळे तुमची एक लिस्ट होईल. जोडायला लावायला विचारलं तरी सुद्धा तुम्हाला ते येऊ शकेल. नंतर निवडणूक आयोग आहे, राजभाषेवरती सुद्धा प्रश्न येतात, आणीबाणीवरती सुद्धा प्रश्न येतात, घटना दुरुस्तीवरती देखील प्रश्न येतात. हे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे. पंचायत राजसाठी किशोर लोटेंचं पुस्तक, याच्यामध्ये जिल्हा परिषद हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून काढा. ठीक आहे, तर हे टार्गेट राहील तुमचं 1 एप्रिल 2026 पासून 15 एप्रिल 2026 पर्यंत. पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी कोळंबेंचं पुस्तक आपण इथं कन्सिडर केलेलं आहे.
तर याच्यामध्ये भारतातील आर्थिक सुधारणा, भारतीय वित्तीय व्यवस्था आणि भारतीय व्यापारी बँक व्यवसाय. जर तुम्ही किरण देसलेंचा भाग एक वापरत असाल तर ते सुद्धा त्या चॅप्टरमध्ये तुम्ही हे बघून घ्या. हे 3 चॅप्टर करायचे आहेत. भारतातील आर्थिक सुधारणा असेल, भारतीय वित्तीय व्यवस्था असेल आणि भारतीय व्यापारी बँक व्यवसाय असेल. हे 3 चॅप्टर व्यवस्थितरित्या तुम्हाला 15 एप्रिल पर्यंत संपवायचे आहेत आणि याच्यावरचे पीवायक्यू सुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत. त्याच्यानंतर आहे इतिहास. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, समाधान महाजन यांचं पुस्तक वापरायचं आहे. याच्यामध्ये सत्तेच्या हस्तांतरणाकडे हा चॅप्टर व्यवस्थित करून घ्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळांचं पुस्तक वापरा. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ आणि कामगार चळवळ हे तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचं आहे. इतिहास खूप वास्ट विषय आहे, किती जरी वाचल तर कमीच आहे आपल्याला. त्याच्यामुळे ऍटलिस्ट एक तरी संदर्भ पुस्तक चांगलं करणं आणि त्याचे रिव्हिजन चांगल्या होणं आपल्याला फार गरजेचे आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सांगितलेलं चॅप्टर व्यवस्थितरित्या 15 एप्रिल पर्यंत सगळं संपलं पाहिजे तुमचं. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आपला सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानासाठी सचिन भस्केंचं पुस्तक वापरत असाल तर सचिन भस्केंचं वापरा, दीपसनचं वापरत असेल तर दीपसनचं वापरा, मात्र कुठलेही एक वापरा आणि त्याचे रिव्हिजन होणं हाच एक आपला एकमेव त्याच्यामध्ये उद्देश आहे, लक्षात ठेवा. तर वनस्पतीशास्त्रात इथे जी लिस्ट तुम्हाला दिसते ही भस्केमधून आपण घेतलेली आहे. ठीक आहे, तर ते भस्के प्लस जर दीपसन वापरत असेल तर ते दोन्ही बघून तुम्ही कम्पेअर करून करू शकता. तर वनस्पतीशास्त्रामध्ये आवृत्तीबीज वनस्पतींची बाह्य रचना, प्राणीशास्त्रामध्ये अनुवांशिकता, मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवातील समन्वय, भौतिकशास्त्रामध्ये गतिविषयक नियम आणि रसायनशास्त्रामध्ये रासायनिक बंध. तर हे जे चॅप्टर्स आहेत 5 चॅप्टर्स हे व्यवस्थितरित्या करून घ्या. बस्केंचं वापरा किंवा दीपसनचं वापरा, कुठलेही एकच वापरा आणि ते सारखं त्याच्या वाचन करा. त्याच्या महत्त्वाच्या नोट्स तुम्ही याचे नोट डाऊन करा, कारण फक्त वाचलं तर सायन्स लक्षात राहतं असं नाही. लिहून जितकं काढाल तितकं तुम्हाला त्याचा बेनिफिट ठरणार आहे. शॉर्टमध्ये लिहायचं, सगळं लाईन टू लाईन लिहिण्याची काही गरज नाही. तुमच्या व्यवस्थित तुम्हाला जसं समजतं तशा त्याचे नोट्स व्यवस्थित प्रॉपरली बनवा, म्हणजे रिव्हिजनच्या वेळेला तुम्हाला याचा फायदा जो आहे तो डेफिनेटली होणार आहे. तर हे 15 एप्रिल पर्यंत हे तो गोष्टी तुम्हाला जे आहेत ते हे चॅप्टर्स तुम्हाला संपवायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आपला चालू घडामोडी. तर चालू घडामोडीसाठी आपण 2 सोर्सेस वापरतोय, एक म्हणजे सिम्प्लिफाईड आणि दुसरा म्हणजे जीके टुडेचे एमसीक्यूज. तर सिम्प्लिफाईड मध्ये तुम्हाला संरक्षण घडामोडी आणि अंतरिक्ष घडामोडी हे 2 चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता 41वा सुद्धा त्यांचा अंक आलेला आहे, म्हणजे इयर बुक प्लस 41वा अंक याच्यामध्ये कम्प्लिटली संरक्षण घडामोडी आणि अंतरिक्ष घडामोडी, म्हणजे 2025 जे असेल ते इयर बुक 2025च्या सगळ्या घडामोडी ज्या असतील जे 2026ला त्यांनी काढलेलं असेल वरती नाव देऊन आणि 41वा अंक आला आता त्यांचा. तर हे संरक्षण घडामोडी आणि अंतरिक्ष घडामोडी हे 2 चॅप्टर व्यवस्थितरित्या करून घ्यायचे. ठीक आहे, वर्षभराचे जेवढे असतील तेवढे. आणि जेके टुडेचे एमसीक्यू मधून सप्टेंबर 2025 आणि ऑक्टोबर 2025 चे एमसीक्यू तुम्हाला सोडवायचे आहेत. पाठ करून टाका हे सप्टेंबर 25 आणि ऑक्टोबर 2025 चे एमसीक्यू. इतके सोर्सेस फक्त करायचे आहेत, कारण आपल्याला रिव्हिजन टाकणं फार गरजेचं आहे. तर सिम्प्लिफाईड मधून संरक्षण घडामोडी आणि अंतरिक्ष घडामोडी करा आणि जेके टुडेचे एमसीक्यू मधून सप्टेंबर 2025 आणि ऑक्टोबर 2025 चे एमसीक्यूज तुम्हाला परफेक्टरित्या करायचे आहेत. ठीक आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर पुढचा विषय आपला गणित आणि बुद्धिमत्ता. गणितासाठी तुम्हाला लसावी आणि मासावी चॅप्टर करायचा आहे आणि बुद्धिमत्तासाठी सांकेतिक भाषा चॅप्टर तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तर हे गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप करावंच लागेल. गणित बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर्स शिवाय तुमची प्रिलिम निघणार नाही. त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर्स व्यवस्थित दररोजच्या दररोज न्या आणि त्याच्यासोबत ज्यांना सगळे विषय सोबत घेऊन जाता येतील त्यांनी व्यवस्थित सगळे विषय सोबत घेऊन जा. ज्यांना सगळे कॉन्फ्यूज होत आहे तुम्ही एक चॅप्टर टार्गेट ठेवा आणि त्या पद्धतीने ते चॅप्टर त्या विषयातले पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे तुमचा स्कोर हा चांगला होऊ शकेल प्रिलिमला. ओके, तर अशा पद्धतीचं हे आपलं 5वं स्टडी टार्गेट आहे. याच्या आधीचं जर 4 स्टडी टार्गेट बघितलं नसेल तर नक्कीच निश्चितपणे तुम्ही बघून घ्या, चॅनलवरती उपलब्ध आहे. तर सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त फोकस ठेवून आता अभ्यास करा. शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करा, पीवायक्यूची प्रॅक्टिस करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. निश्चितपणे तुमची प्रिलिम निघाल्याशिवाय राहणार नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.